नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना अनपेक्षित लाभ या महिन्यात होण्याची स्पष्ट कल्पना मी या ठिकाणी देतो आहे. कारण काही व्यक्ती प्रयत्न करत असतात त्याचं फळ कधी मिळणार हे माहिती नसतं. पण वृषभ राशींच्या व्यक्तींना कधीतरी गेलेल्या चांगल्या कार्याचा फायदा, चांगल्या गोष्टींचा फायदा अचानक या महिन्यात येऊन त्यांच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे तुम्हाला निश्चितच आनंददायी असा हा महिना म्हणता येईल. काही वेळेला आपण अनपेक्षित गोष्टींचा लाभ जसा होतो तसा अनपेक्षित व्यक्तींचा लाभसुद्धा होतो. तशा एक VIP लोक तुम्हाला अचानक येऊन तुम्हाला भेटतील आणि काहीतरी कारणाने त्या चांगल्या भेटीगाठींचा योग तुमच्या कुंडलीमध्ये दिसून येतो आहे. ज्येष्ठ, श्रेष्ठ अशा ज्या नामांकित व्यक्ती ज्या आहेत त्या आपल्या भेटीला आल्या किंवा आपण त्यांना जर भेट झाली आपली त्यांच्याशी तर आपल्याला किती आनंद वाटतो. आणि तसाच काहीचा प्रसंग या महिन्यात वृषभ राशीच्या व्यक्तींना अनुभवायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपली स्थावर मालमत्ता जर पहिली विकून त्यात काहीतरी भर घालून नवीन घेण्याची जर काही तुमचे काही विचार असतील तर तोही योग ह्या महिन्यात तुम्हाला चांगला दिसून येतो आहे. म्हणजे पहिली प्रॉपर्टी सेल करायची आणि दुसरी मोठी प्रॉपर्टी घ्यायची. मुंबईसारख्या किंवा शहरातल्या कोणत्याही ठिकाणी लोक साधारण असा विचार करतात की आपण आता 15 वर्ष 2 BHK मध्ये राहिलो, आता 3 BHK मध्ये राहू. असे विचार जर तुमच्या मनात येत असतील तर त्या दृष्टीने आता ताबडतोब पावलं उचला. म्हणजे या गोष्टी पुढे सरकायला हा महिना अतिशय अनुकूल असं म्हणता येईल. म्हणजे नवीन प्रॉपर्टी घेण्याचा योग तुम्हाला या महिन्यात दिसून येतो. त्याचप्रमाणे वडिलोपार्जित काही प्रॉपर्टी असेल तर ती विकून त्याचं वाटप करणे किंवा त्याचे हिस्से करणे असंही या महिन्यात होऊ शकतं. म्हणजे तो सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा लाभ तुम्हाला ऐश्वर्य लाभ होऊ शकतो. प्रकृतीच्या बाबतीत जर विचार केला तर वृषभ राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये पोटाच्या तक्रारी काही प्रमाणात दिसून येतात. अपचन होणे किंवा शिळं काहीतरी चुकून खाल्लं जाणे. कधीकधी आपण हॉटेलमध्ये जाता आणि त्या ठिकाणी डेकोरेटिव्ह पदार्थ आपल्यासमोर आणून ठेवतात पण तो पदार्थ नक्की कधीचा आहे याची कल्पना बघून येत नाही. तर अशा काही कारणांनी आपल्याला पोट बिघडण्याची शक्यता दिसून येते. तर वृषभ राशींच्या व्यक्तींनी खाण्यामध्ये जरा चोखंदळपणा दाखवा. प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून तुम्ही गोष्ट खा. बाहेर जाताना विशेषतः, घरात काही असं होत नाही पण तसं करा म्हणजे तुम्हाला पोटाच्या तक्रारी येणार नाही. बाकी शारीरिक बाबतीत मी काही तुम्हाला खूप त्रासदायक आहे कोणता काळ असं म्हणणार नाही. वयस्कर व्यक्तींना थोडा गुडघेदुखीचा त्रास जाणवतो, जॉईंट्स पेन्स वगैरे जाणवतात. पण योग्य तो तुमचा औषधोपचार जो चालू असतो किंवा जी मेडिसिन नेहमी तुमची चालू असतात त्या मेडिसिनकडे लक्ष द्या. कुठलंही मेडिसिन त्यातलं टाळू नका तर तुमच्या आरोग्याच्या खूप काही मोठ्या तक्रारी या महिन्यात राहणार नाही. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, उद्योगधंद्यामध्ये दीर्घकाल चालणारे जे उद्योग आहेत म्हणजे एखादा प्रोजेक्ट तुम्ही आता हातात घेतलात तर तो 8-10 महिने, वर्षभर असे चालणारे जे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टमध्ये तुमचं लक्ष जास्त द्या या महिन्यामध्ये. कारण काय होतं की तो पुढे चालणारा प्रोजेक्ट आहे म्हणून कधीतरी आपली चालढकल होते पण तसं करू नका. दीर्घकाळ चालणारा प्रोजेक्ट जो आहे तिथे नेमकं काहीतरी गडबड होऊ शकते या महिन्यात. तर त्या प्रोजेक्टकडे किंवा त्या कामामध्ये तुमचं नेमकं लक्ष द्या. म्हणजे असं काही होणार नाही किंवा नाम बदनाम होणार नाही. जे काही नोकरदार व्यक्ती आहेत किंवा लघुउद्योजक आहेत त्यांना कामाचा खूप मोठा पसारा या महिन्यात आवरावा लागणार आहे. म्हणजे कामच काम खूप असं म्हणायला हरकत नाही. पण त्या कामाची नीट वर्गवारी करा, सॅग्रिगेट करा आणि मग ते काम टप्प्याटप्प्याने एक पार पाडा. तेवढी कपॅसिटी तुमची आहे आणि तेवढं तुम्ही करू शकता. शिक्षण क्षेत्रात जी मुलं आहेत अगदी शालेय किंवा कॉलेजमधलं शिक्षणसुद्धा अशी जी व्यक्ती आहेत अशा ज्या व्यक्ती आहेत किंवा मुलं जी आहेत
ती थोडीशी एकलकोंडी होण्याची शक्यता दिसून येते. म्हणजे मी माझा अभ्यास करतोय, कोणी मला डिस्टर्ब करू नका, माझं मी करतोय, मी बरोबर करतोय, तुम्ही मला काही सांगू नका, असा काहीतरी सूर त्यांचा तुम्हाला जाणवेल. अशा वेळी त्यांना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व, म्हणजे पालकांनी लक्ष घालण्याचं महत्त्व त्यांना पटवून द्यावं लागेल आणि ते पटवून दिलं गेलं तरच ते तुम्हाला कन्व्हिन्स होतील. नाहीतर ती एकलकोंडेपणाने काहीतरी असं वेगळं काहीतरी बोलू शकतात किंवा अपमानास्पद बोलू शकतात. तर याबद्दल तुम्ही वेगळी काळजी घ्या आणि त्यांना त्याचं महत्त्व नीट समजावून सांगा. कौटुंबिक बाबतीत जर आपण विचार केला तर मी सांगितल्याप्रमाणे कौटुंबिक ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मित्रपरिवार, आप्तपरिवार, अशा ज्या आपल्या अगदी क्लोज व्यक्ती असतात त्यांच्याकडून काही नाराजी मला दिसून येते. तर ती नाराजी नेमकी कोणत्या कारणाने आहे ते जाणून घ्या. कधीकधी आपल्याच जवळचे काही सुप्त आणि गुप्त असे काही शत्रूसुद्धा असतात. तर ते नेमके कोण आहेत हे ओळखा आणि त्याबरोबर किंवा त्यानुसार त्यांची वर्गवारी करून नेमकं कोणाचं चुकतं आहे ते बरोबर लक्ष द्या. उत्पन्न या महिन्यात देवदयेने तुमचं चांगलं राहणार आहे. त्यामध्ये खूप काही अडथळा दिसून येत नाही आहे. पण वेगळी काही इन्व्हेस्टमेंट करताना अगदी पहिल्यांदा बोलल्याप्रमाणे जागेबद्दल नाही, अन्य काही इन्व्हेस्टमेंट करताना जरा सल्ला घ्या आणि आपण त्या सल्ल्यानुसार ती इन्व्हेस्टमेंट करा, असंच मला या ठिकाणी सांगता येईल. कोर्ट कचेरीच्या बाबतीत जर विचार केला तर कोर्टाच्या कामात विनासायास किंवा काही जाणून घेतल्याशिवाय पैसे अवास्तव खर्च करू नका. म्हणजे उगाचच काहीतरी छोट्या छोट्या कारणासाठी कोणावर केस करायची, दावा लावायचा, या गोष्टी करू नका. त्यामध्ये तुमचं नुकसान होईल. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.